OTTच्या जगामध्ये गोष्टी, ॲक्टिंग आणि कंटेंटची खूप कमी बघायला भेटते आणि त्या कमीला भरण्यासाठी लोकांनी कसला सहारा घेतलाय? अश्लीलतेचा आणि व्हल्गॅरिटी एवढी जास्त प्रमाणात पसरवली जाते की आता तेच जास्त विकायला लागलंय आणि लोक त्याला जास्त देखील बघायला लागलेत. हो, मी गोष्ट करतोय, काल ट्विटरवरती एक शो मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड व्हायरल होत होता, ज्याचं नाव आहे हाऊस अरेस्ट. याचा शो होस्ट आहे अजाज खान आणि त्यांच्या क्लिप्स पूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल होत होत्या. लोक वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी करत होते. एवढी व्हल्गॅरिटी ज्याच्या समोर समय रैना आणि इंडिया गॉट टॅलेंटचे शो देखील नव्हते. रणवीर अलाहाबादी याच्यावरती तर आम्ही एवढा राग काढला, त्याच्या समोर हे काहीही नाही आणि राज रोजपणे चालू आहे. YouTube वरती पब्लिश होत आहे आणि OTT प्लॅटफॉर्म वरती उल्लू ॲप त्याच्यावरती देखील दाखवलं जात आहे. या कंटेंट मध्ये असं काय होतं आणि याला लोकांचा एवढा राग काय? नेत्यांपासून, सोशल वर्करांपासून, जर्नलिस्ट प्रत्येक जण याला बोलतंय आणि सगळ्यांचा संताप एकाच गोष्टीवरती आहे की एवढी जास्त अश्लीलता का? कंटेंटच्या नावाखाली सॉफ्ट पॉर्न एवढ्या इझिली विकलं जातंय ज्याची कुठलीही सीमा नाही आणि सीमा असेलही कशी? 18 पेक्षा जास्तीचे ॲप्स याला सरकारनं बंद केलं होतं, बॅन केलं होतं. आणि हे 2 ॲप कसे सुटले? उल्लू टीव्ही आणि आर्ट बालाजी. हे मी नाही तर प्रियंका चतुर्वेदी यांचा हा प्रश्न आहे. जे शिवसेना UBTचे लीडर आहेत त्यांचं सांगणं आहे की हे 2 ॲप का सोडले गेले आणि हे ॲप जास्तीत जास्त समाजामध्ये गंदगी पसरवतायत. त्याच्यावरती जास्त काही बोलूही शकत नाही. मी याला बघितलं पण नव्हतं, परंतु मी काही क्लिप्स ट्विटरवरती बघितले तर मीने डोक्याला हात मारला की असे कंटेंट एवढ्या इझिली सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत आणि हे दाखवलं जातंय की राज रोजपणे कंटेंटच्या नावाखाली अश्लीलता सरळ सरळ विकली जाते. तर हा संपूर्ण प्रकरण नेमकं काय आणि का अजाज खानला लोक हे सांगतायत की याला अटक करा, या शोच्या होस्टला अरेस्ट करा, प्रोड्युसरला अटक करा, ज्यांनी हा OTT ॲप बनवला त्याला अटक करा, त्यांच्या विरोधामध्ये सक्तीची कारवाई करा. आणि जास्तीचे लोक ब्रॉडकास्ट मिनिस्ट्रीला देखील पत्र लिहित आहेत, कंप्लेंट करतायत. प्रत्येकाकडून लोकांची आवाज एकच आहे की ह्या प्रकारच्या शोजना कसं काय तुम्ही चालू देतायत. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आम्ही जाणून घेणार आहोत की नेमकं प्रकरण काय आणि काय एवढा संताप ह्या शोला घेऊन आहे. नमस्कार, मी कल्पेश पाटील आणि आपण पाहतात KDP न्यूज. तर सोशल मीडियावरती एक व्हिडिओ जास्त प्रमाणामध्ये ट्रेंड झाला आणि तो एक OTT प्लॅटफॉर्मवरचा शोचा एक छोटासा व्हिडिओ क्लिप होता. त्या क्लिपमध्ये नेमकं असं काय होतं तुम्हाला माहित असेल. बिग बॉसचा एक ऍक्टर आहे एजाज खान, जो गेल्या काही दिवसांपासून कॉन्ट्रोवर्सीमध्ये आहे, जो ड्रग्स केसमध्ये जेलमध्ये देखील गेला होता. तो या शोचा होस्ट होता आणि तो एक टास्क देतोय
टास्क कसा सेक्स पोझिशन दाखवण्याचा सांगा, आणि त्याच्या क्लिप्स व्हायरल झाल्या. आणि असं नाहीये की तो फक्त टास्क देतोय आणि तो टास्कला परफॉर्म देखील केलं जातंय, त्या टास्कला परफॉर्म केलं जातंय, त्याच्यामध्ये दाखवलं जातंय की असं असं हे स्टेप्स करायचे आहेत, ह्या या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. आणि एकदम बिनधास्त त्याच्या क्लिप्स या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. जी त्यामध्ये एक तरुणी आहे, ती म्हणते की मी अशा काही स्टेप्स कधी ट्राय केल्या नाही. तिला परत सांगितलं जातं की तुम्ही याच्याकडून शिका, काय बोलायचं त्यावरती. तर दुसरी एक क्लिप्स होती ज्याच्यामध्ये एक असा टास्क दिला जातो, त्या टास्कला बघून मला देखील स्वतःला एवढा संताप आला की अशा पद्धतीचे कंटेंट्स एवढ्या इझिली आमच्या इथे पसरवले जात आहेत. आणि मिनिस्ट्री इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्ट मिनिस्टर यांना हे दिसत नसेल का? असल्या गोष्टी समाजामध्ये पसरवल्या जात आहेत, ह्या समाजाला घातक नाही आहेत का? कंटेंट काय होते? मुलींना टास्क दिले जातात की ते आपले अंडर गार्मेंट्स काढून बाहेर ठेवतील. सांगा, एक सीमा असते की नसते? ही सीमा पार करून नेमकी समाजामध्ये तुम्ही काय मेसेज देऊ इच्छितात? सांगा मला. काहीतरी सीमा असते ना, सीमा पार करून समाजामध्ये अश्लीलता पसरवणं ही कुठली पद्धत? कोणी जर का कंपेअर करेल, जे दोन मुलं होते की समय रैना आणि रणवीर अलाबादिया, त्यांच्या शोच्या समोर हे काही नाही, 1% देखील नाहीये. ते तर चला बोलत होते, व्हल्गॅरिटीवरती खूप जास्त प्रमाणावरती बोलत होते, शिवीगाळ करत होते. परंतु इथे तर सरळ सरळ म्हणजे निर्लज्जपणाचा कळस गाठलेला आहे. याचं नाव हाऊस अरेस्ट ठेवलं गेलं, परंतु हा इथिकल अरेस्ट आहे आणि याचं नाव इथिकल अरेस्ट ठेवायला होतं. आणि या कंटेंटच्या नावाखाली फक्त आणि फक्त सॉफ्ट पॉर्न विकण्याचा प्रयत्न करताय. आणि युट्यूबवर देखील जास्त प्रमाणामध्ये आहे. एजाज खानने आपल्या ऑफिशियल पेजवरून, युट्यूब आयडी वरून अपलोड देखील केलंय आणि त्याला खूप लोकांनी बघितलं देखील आहे. आणि यावरती खूप साऱ्या लोकांनी ट्विटर्सवरती कमेंट लिहायला सुरुवात केली. याचे व्हिडिओ ज्या पद्धतीने व्हायरल झाले, प्रत्येक जण या बाबतीमध्ये लिहित होता. काही लोकांचे कमेंट्स होते. सर्वप्रथम या विवादामध्ये शिवसेना युबीटीचे खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि त्यांनी सांगितलं की या स्ट्रीमिंग ऍप्सला आतापर्यंत केंद्राद्वारा बॅन का नाही केलं गेलं. याच्या व्यतिरिक्त बीजेपीचे खासदार निशिकांत दुबे यांनी सांगितलं की याच्या विरोधामध्ये कारवाई केली गेली पाहिजे आणि हे सगळं चालणार नाही. तर बघा, प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये काय लिहिलं होतं. त्यांनी हे लिहिलं, त्यांनी सांगितलं की संसदीय समिती मध्ये मी हा प्रश्न विचारला आहे आणि उत्तराची प्रतीक्षा करते. त्यांनी एक्स वरती लिहिलं की मी स्थायी समितीच्या पुढे हा मुद्दा उचललेला आहे, उपस्थित केला आहे आणि उल्लू ऍप आणि आर्ट बालाजी सारख्या ऍप्स वरती अश्लीलता सामग्री यांच्यासाठी सूचना एवं प्रसारण मंत्रालय द्वारा लावल्या गेलेल्या प्रतिबंधांमध्ये वाचून निघण्यासाठी हे कामयाब झाले आणि मी उत्तराची अपेक्षा करते, प्रतीक्षा करते. त्यांचं सांगणं आहे की जेव्हा 18 प्लॅटफॉर्मला
अश्लीलता पसरवत होते त्यांना बॅन केलं गेलं. मग हे 2 प्लॅटफॉर्म कसं काय वाचले? याचं नेमकं कारण काय? यांना नेमकं टाळलं का गेलं? आणि हा प्रश्न आमचा देखील आहे की यांना वाचवलं कसं गेलं? हे पूर्णपणे अशा कंटेंट्सच्या माध्यमातून समाजामध्ये अश्लीलता पसरवतायत आणि तुम्ही त्यांना जाऊ देतायत. म्हणजे यावरती काय बोलायचं? ते कंटेंट्स, जर हे कंटेंट जास्त युवांपर्यंत जर पोहोचले, ज्यांना काही काम नाहीये, तर हे ते बघतीलच. परंतु जर चांगल्या गोष्टी जर तुम्ही समाजासमोर आणत असाल तर त्याचं अट्रॅक्शन खूप कमी असतं, पण घाणेरड्या गोष्टींचं अट्रॅक्शन हे खूप जास्त असतं. इंडिया गॉट लॅटेंट सोबत काय प्रॉब्लेम होता? प्रॉब्लेम हाच होता की हसी मजाकच्या नावाखाली ते खूप जास्त अश्लीलता, वल्गॅरिटी ही पसरवण्याचं काम करत होते. शिवीगाळ केली जात होती, बिनधास्तपणे काहीही बोललं जात होतं. लोक बघत होते, मजा येत होती की कोणाला तरी शिव्या पडतायत. परंतु याचा समाजामध्ये दुरुपयोग व्हायला लागतो, दुरुपयोग होण्यास सुरुवात होते. त्यामुळं यासारख्या कंटेंट्स मध्ये परफॉर्म्स करणाऱ्याला, बघणाऱ्याला तर फरक पडत नाही. आम्हाला तर फ्रीमध्ये हे इंटरनेटवरती सगळ्या गोष्टी इझिली उपलब्ध आहेत. आम्ही त्यांना बघणार. आणि हेच होतंय, कंटेंटच्या नावाखाली आता OTT वरती या पद्धतीने घाणेरडे कंटेंट्स इझिली व्हायरल होत आहेत. हा पूर्ण जो शो आहे हा उल्लू ऍप्स वरती येतो आणि ह्या शोचं नाव हाऊस अरेस्ट. या शोचा होस्ट आहे अजाज खान. याच्यावरती आतापर्यंत कुठलंही अधिकारिकरित्या उत्तर आलेलं नाहीये. आणि तुम्हाला माहीतच असेल की त्यांच्यावरती मागे काही काळामध्ये ड्रग केस झाली होती. ते जेलमध्ये राहून आलेत, जेलमधून देखील बेलवरती बाहेर आले. ट्विटरवरती काल याच्यावरती पूर्णपणे ट्रेंड चालू होता. आज देखील याच्यावरती ट्रेंड चालू आहे. लोक त्याच्यावरती लिहित आहेत की मुंबई पोलीस यांनी याच्यावरती जास्तीत जास्त कठोर कारवाई केली पाहिजे. यावरती नेमकं काय होतं त्याच्याकडे लक्ष असेलच. परंतु तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर असं बोललं गेलं की एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की सेक्स पोझिशन दाखवा. दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं की अंडरगार्मेंट्स काढा. ह्या सगळ्या गोष्टी समाजामध्ये घातक आहेत. आणि यावरती मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्ट इथे कंप्लेंट केली गेली आणि तिथून देखील कुठलंही अधिकृतरित्या उत्तर आलेलं नाहीये की ऍक्शन होईल की नाही होईल. हे सगळे लोक आता कम्पेअर करायला लागले. रणबीर अलाहाबादिया, समीर यांच्या विरोधामध्ये तुम्ही जशी लगेच ऍक्शन घेतली, खूप मोठं कठोर कारवाई त्यांच्यावरती करण्यात आली होती. शो देखील काढून टाकण्यात आला होता, शो डिलीट केला गेला होता. वेगवेगळ्या पद्धतीच्या ऍक्शन्स त्यांच्यावरती करण्यात आल्या होत्या. परंतु असे कंटेंट्स इझिली बनवले जातात आणि अजून देखील एकही FIR होत नाही ना, एक कंप्लेंट यांच्या विरोधात होते. सध्या तरी झालेली नाही. मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन किंवा ब्रॉडकास्टिंग IB ऑफ मिनिस्ट्री यांच्याकडून विचारण्यात आलं नाही की तुम्ही हे काय केलंय. या प्रकारचे घाणेरडे कंटेंट तुम्ही का पसरवतायत? तुम्ही कंटेंटच्या नावाखाली अश्लीलता कसं काय पसरवू शकतात? खूप सारे युजर्स आहेत, ते प्रश्न विचारतायत
खूप लोकांनी त्यावरती कमेंट केल्या, खूप लोकांनी ट्विट्स केलेत. जर तुम्ही ट्विट्सची संख्या बघितली तर 10,000 पेक्षा जास्त ट्विट्स यावरती केले गेलेले आहेत. म्हणजे लोकांमध्ये संताप आहे, आक्रोश आहे. आणि एवढी अश्लीलता, एवढ्या इझिली एवढे घाणेरडे कंटेंट हे कुठल्याही यूट्यूब वरती तर बघा, प्रत्येकाचा ऍक्सेस असतो. यूट्यूब वरती आम्ही कुठलेही व्हिडिओज बघू शकतो. फक्त भारताचेच नाही तर संपूर्ण जगातले व्हिडिओ आम्ही यूट्यूब वरती बघू शकतो. जे भारताचे कंटेंट्स आहेत, जे आम्ही बघतो, ते लहान मुलांच्या हातात देखील मोबाईल असतो. आणि असे घाणेरडे कंटेंट्स इझिली जर का कोणाकडे जर अवेलेबल असतील तर त्यावरती स्ट्रिक्टनेस असायला हवा. त्यासाठी सेन्सरशिप असायला हवी. OTT वरती सेन्सरशिप ही गरजेची आहे. OTT वरती लिमिटेशन्स असायला हवे. कुठपर्यंत तुम्हाला लिमिट्स आहेत याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. परंतु OTT मध्ये कुठलेही रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत. OTT ला देखील परमिशन घेतली पाहिजे. त्याच्यावरती देखील एक सेन्सर असायला हवा. जर तुम्ही कुठला व्हिडिओ पोस्ट करत असाल तर तुम्हाला सेन्सरशिवाय तुम्ही करू नाही शकत. यासारखे नियम असायला हवेत. आणि स्ट्रिक्टली विचार केला पाहिजे. बेशर्मीला बोलणेच बोलून असंच विकलं जाईल आणि त्याचे खरेदी करणारे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, बघण्यात पण येतंय. आणि दुसरं, कंटेंट क्रिएटर्स विचार करेल की जर मी कंटेंट्स करत असेल, असे कंटेंट्स हे मार्केटमध्ये आहेत, तर आपण जर या कंटेंट्सला रोखलं नाही तर ह्या पद्धतीचे कंटेंट्स अजून जास्तीत जास्त पद्धतीने वाढू शकतात. आणि कोणी याच्या पुढे चांगल्या कंटेंट्सच्या मागे पळणार नाही. हा आपला आजचा व्हिडिओ होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा. आणि तुमचं मत काय या गोष्टींना घेऊन, हा जो हाऊस अरेस्ट शो आहे याला घेऊन तुमचं मत काय, आणि तुम्ही काय सांगू इच्छितात सरकारला. या अशा पद्धतीच्या कंटेंट्सला बॅन केलं पाहिजे. अशा कंटेंट्स बनवणाऱ्यांच्या विरोधामध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे का, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आपल्या KDP न्यूजला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.